नीलम गोरे या पूर्णपणे खोटं बोलत आहेत। जे मी आरोप केले त्यावर उत्तर देण्याऐवजी दुसऱ्यांनी लिहून दिलेली जी चिठ्ठी आहे ते त्या वाचून दाखवत आहेत। म्हणजे आपल्याला कळतंय की अशोक खरातचे आणि नीलम गोरेंचे जे संबंध आहेत ते कुठंतरी लपवण्याचा प्रयत्न करतायत, टाळाटाळ करण्याचा प्रयत्न याच्यातनं त्यांचा दिसतोय। आणि नीलम गोरे या ज्या आहेत त्या अशोक खरातला त्याच्या ऑफिसला भेटल्याच होत्या आणि या संदर्भात एखादा फोटो देण्यापेक्षा अशोक खरातच्या ऑफिसमध्ये त्यांच्याबरोबर जे जे कोणी होते ते साक्षीदारच मी पुढे जे आहे ते हजर करणार आहे। त्यामुळं मला त्यांना सांगायचं आहे की आमच्याकडे पुरावे आहेत, परंतु योग्य वेळेला ते जे आहेत ते बाहेर आणले जातील। नीलम गोरे या पूर्णपणे खोटं बोलत आहेत। जे मी आरोप केले त्यावर उत्तर देण्याऐवजी दुसऱ्यांनी लिहून दिलेली जी चिठ्ठी आहे ते त्या वाचून दाखवत आहेत। म्हणजे आपल्याला कळतंय की अशोक खरातचे आणि नीलम गोरेंचे जे संबंध आहेत ते कुठंतरी लपवण्याचा प्रयत्न करतायत, टाळाटाळ करण्याचा प्रयत्न याच्यातनं त्यांचा दिसतोय। आणि नीलम गोरे या ज्या आहेत त्या अशोक खरातला त्याच्या ऑफिसला भेटल्याच होत्या आणि या संदर्भात एखादा फोटो देण्यापेक्षा अशोक खरातच्या ऑफिसमध्ये त्यांच्याबरोबर जे जे कोणी होते ते साक्षीदारच मी पुढे जे आहे ते हजर करणार आहे। त्यामुळं मला त्यांना सांगायचं आहे की आमच्याकडे पुरावे आहेत, परंतु योग्य वेळेला ते जे आहेत ते बाहेर आणले जातील। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच